गुड मॉर्निंग मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपण एक व्हिडिओ शूट करत आहोत आणि आपण आलो आहोत इथे आहे हे स्नो वर्ल्ड. हे आहे आर सिटी मॉल घाटकोपरमध्ये. घाटकोपर स्टेशनपासून हार्डली तुम्ही 1.5 किलोमीटरवर रिक्षाने येऊ शकता, चालत येऊ शकता. मेट्रो स्टेशनपासून साधारण 400 मीटरवरती आहे, किंवा तुम्ही मग बस बीसमधून वेगवेगळ्या ठिकाणून येऊ शकता. कसं ते तुम्ही बघत आहे ते. दिस इज स्नो किंगडम म्हणून हे आहे. मुंबईमध्ये असे भरपूर होते, पण ते 2-3 होते, ते बंद झालेले आहेत. आता सध्या मुंबईमध्ये हे एकच असं स्नो वर्ल्ड आहे. हे तिकीट काउंटर आहे आणि ह्या तिकीट काउंटरची प्राईस तुम्ही बघाल तर ॲडल्टसाठी 800, चाइल्डसाठी 700 आणि हे वेगवेगळे आहे. त्याचं सोडा, आता सध्याचं ह्याचंच बोलतो आहे मी. तिकीट आपलं घेऊन झालेलं आहे आणि आता आपण इथे आतमध्ये जाणार आहोत. एक कपडे घालायचे आहेत. -8 डिग्री इज द टेम्परेचर, सो बी अवेअर. आणि तुम्ही तुमचं थर्मल्स घाला, ते फार महत्त्वाचं आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि बघू. तिकडचा ड्रेस कोड, शूज आहेत, गमबूट, खाली लोअर काय नाही, वरती एक जॅकेट आहे आणि जॅकेट हुडी टाईप आहे आणि वरती हे आहे. दॅट्स इट. आणि तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. अशी ही इथे तयारीचं हे आहे. कम ऑन, डू इट फास्ट दीदी, यू आर टू लेट. एक सॉक्स दिले जातात चांगले जाड बोलन, ते तुम्हाला घालायचे आहेत. गमबूट आहेत आणि वरती एक. चला तर मग आतमध्ये जाऊया आपण. मध्ये आल्या टेम्परेचरचा फील येतोय. एकदम लो टेम्परेचर आहे. हा एक थर्मल शॉक होता. आतमध्ये -8 डिग्री टेम्परेचर आणि बाहेर साधारणतः 20-22 डिग्री टेम्परेचर असते. बट इट इज वर्थ. तुम्हाला जर एक एक्सपिरियन्स द्यायचा असेल किंवा तुम्हाला जर नॉर्थ साईडला हिली रिजनमध्ये जायचं असेल बर्फामध्ये, त्याचा एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही इथे जरूर या. आणि 1 तासाचा शॉट आहे. 1 तासाच्या तुमच्या ह्या स्लॉटमध्ये तुम्हाला साधारण पाऊण तास मिळतो. पण बहुतेक लोक
15-20 मिनटात गारद होतात आणि बाहेर येतात. आम्ही दोघं शेवटपर्यंत होतो, शेवटचे होतो मेंबर. आणि हा तर आधीच 15 मिनिटात निघाला. हां 45 मिनिट्स निघाला. ही पण होतीच थोडा वेळ आधी निघाली. बट हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? खूप मजा आली आणि मला आधीपासून इच्छा होती इकडे यायची आणि ते सगळं पूर्ण झालं. अरे तुला काय वाटतंय? ग्रेट थिंग. तिकडे सगळे एक्सपिरियन्स होते म्हणजे आणि आपल्याला कसं वाटलं? बर्फात जाऊन आले. बर्फात जाऊन आले. हो मला पण ॲक्च्युली जे 10 झाल्यानंतर अशी इच्छा होती जायचं. आम्हाला वेळच मिळाला नाही. नोकरीच्या ह्याच्यामध्ये सगळे व्लॉग्स सगळं बंद पडलेलं आहे. तर मग आता बोललो आज कुठे जायचं नव्हतं. प्लॅनिंग होतं थोडंफार ट्रेक बीकला जायचं असतं की आता फायरफ्लायचे ट्रेक चालू झालेले आहेत. ते जमलंच नाही. तर मग बोललो चला आज इथे जाऊया म्हणून. कारण की आम्ही घरातून निघणार तर आम्हाला कसं आहे ते आमचं प्लॅनिंग करायला लागतं, बॅकपॅक करायला लागतं, जेवण घ्यायला लागतं, फुल डेचं आपलं बिझनेस आपला बरोबर घ्यायला लागतो. पण ते काय सध्या जमत नाही तर म्हणून थांबलो आहे. चला टाटा बाय बाय. कीप वॉचिंग अवर ब्लॉग्स. आणि डे आउट इन हां स्नो वर्ल्ड. आमचा हा डे आउट आहे ॲक्च्युली. आज आम्ही आर सिटी मॉल आहे घाटकोपरचा. संपूर्ण दिवस इथे टाईमपास करणार आहोत आणि नंतर मग संध्याकाळी घरी जाणार. चलो टाटा बाय बाय. कीप वॉचिंग अवर चॅनल अँड ब्लॉग्स.